दोडामार्ग तालुक्यातील कोलझर येथील श्रीदेवी माऊलीचा वर्धापन दिनोत्सव काल मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सकाळी पूजा अर्चा, पालखी, अभिषेक, सत्यनारायण पूजा, दुपारी महाआरती, महाप्रसाद, सायंकाळी मोरेश्वर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग संपन्न झाला। यानंतर संपूर्ण पालखी सोहळा संपन्न झाला। यानंतर या वर्धापन दिनाची सांगता झाली। प्रमाणे या ठिकाणी चालू करत असतो। तसेच जत्रा, होळी, शिवरात्र अशा प्रकारचे जे उत्सव असतात ते देवस्थान कमिटीच्या मार्फत या ठिकाणी साजरे केले जातात। सर्वांचे सहकार्य चांगल्या प्रकारे मिळत असतं। या ठिकाणी श्रीदेव माऊली देवस्थान जीर्णोद्धार कमिटीच्या मार्फत या ठिकाणी अध्यक्ष पी देसाई यांच्या मार्फत या मंदिराचं पूर्ण बांधकाम जो आता चालू केलेलं आहे ते पूर्णत्वास 90% आलेले आहे। कलर काम आर्टिस्ट जे आर्ट स्कूल ऑफ मुंबई दिलीप दाडोबा देसाई यांच्या सहकार्याने आणि बिल्डरकडे काम करणारे आमचे इंजिनियर राजेश देवदेसाई यांच्यामार्फत या ठिकाणी हे सर्व देवस्थानच्या जीर्णोद्धार आणि देवस्थान कमिटीच्या मार्फत या ठिकाणी चांगल्या प्रकारे असं उत्कृष्ट असं मंदिर बनवलेले आहे। पर्यटनाच्या दृष्टीने या ठिकाणी वाव मेळा म्हणून भक्त कुटीर या ठिकाणी बांधलेलं आहे। या ठिकाणचा परिसर सुशोभित करण्यासाठी पुढची जागा फेस जो आपण आहे तो या ठिकाणी आम्ही गार्डन आणि ब्लॉक त्या पुढे गेट अशा प्रकारचा आमचा पुढील जो कार्यक्रम आहे तोही पूर्णत्वास नेण्याची देवी समर्थ आहे। अशा प्रकारचे उत्सव करत असताना साधारणपणे आत्ता ह्या 1-1.5 महिन्यामध्ये देवस्थानची पुनर्रचना पूर्णत्वास येण्यासाठी पुरुमाग जोडण्यासाठी या ठिकाणी 12/5 देवस्थानचे जे प्रमुख देवता आणि वारीसूत्र आणि श्रीदेव माऊली यांच्या कृपा आशीर्वादाने जे प्रसाद पाकळी घेतात त्याच्याची जाणकार मंडळ गाडगीळ यांना आणलेलं होतं आणि त्यांच्यामार्फत आम्ही हा कार्यक्रम इथे चालू केलेला आहे। आज श्रीदेव माऊली देवस्थानात निगडीत असलेलं महादेव पंचायतीतील प्रमुख देवता रवळनाथ त्या ठिकाणी आमच्या संरक्षणासाठी या मंदिराच्या समोर असणारी देवता 12 आणि पूर्वजांनी बांधलेलं आमचं जोडच्याने बांधलेलं वृंदावन हे मंदिराच्या पायऱ्या पुढील काळामध्ये बांधण्यासाठी आम्हाला पुढे घ्यावं लागतं। त्याची देवीच्या मार्फत जी यथासांग मर्यादेमार्फत चौकशी करून प्रसाद पाकळे घेऊन या ठिकाणी आत्ताच स्थापना केलेली आहे। आपली तारीख आहे 4-5 आत्ताची एप्रिलची कार्यवती चांगला उत्कृष्ट अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला होता। हजारो भाविक या ठिकाणी आलेले होते आणि आजच हा वर्धापन दिन 1960 सालामध्ये जी स्थापना झाली होती गुरुवारच होता। आजही योगायोगाने आज गुरुवार आहे आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही इथे त्यावेळी आमची ज्येष्ठ आणि आमचे वडील त्याच्या अगोदर या ठिकाणी असणारे जाणते 60 सालामध्ये आमच्या वडिलांनी हे चालू केलेलं होतं। त्याच्या अगोदर आमच्याकडे साबाजी देसाई होते, बाबूराव देसाई होते, त्याच्या अगोदर विश्राम देसाई होते, त्याच्या अगोदर आमच्याबरोबर आमचे पूर्वज जे जोडत्यान जोडलेले होते आत्मे गवस, चंद्रे गवस, सावे गवस हे 3 आणि त्याच्यावर संपूर्ण गावाची रयत पिढी आज या ठिकाणी काम करत असताना
1 नंबर मानकरी टिमकारी, 2 नंबर लुमे गवस शरद देसाई, 3 नंबर नारे गवस. आणि आमच्याकडे देवतेची पूजा अर्चा संपूर्ण करण्यासाठी पूर्वजांनी जोडलेला माप गावकार पिलगी म्हणजे पाळ्यावरून इथे आलेली दळवी कुटुंबीय ते आज देवस्थानाचे कुळ सांभाळतात. बाकीची देवस्थानाची धुरा आमचा गाव आमच्यामार्फत या ठिकाणी सर्व कार्यक्रम करून दिले. आज सकाळी 7 वाजता कोळगाव घरातील चंद्रकांत दळवी, राजेंद्र दळवी, गुरुदास दळवी यांच्यामार्फत देवीची पूजा अर्चा होते. त्यानंतर ह्या कार्यक्रमासाठी देवी कोळघरातून या मंदिरामध्ये आणले जाते. त्या ठिकाणी मर्यादेची माणसं 3 मानकरी शामराव देसाई आणि संपूर्ण 1 नंबर मानकरी त्याचे कुटुंबीय टेमवाले संपूर्ण टेमकरी घराणे. त्यानंतर 2 नंबर शरद वासुदेव देसाई लुमे गवत गवळ, 3 नंबर नारे गवत गुरुदास देसाई यांच्यामार्फत त्या ठिकाणी मर्यादेचं गाळणं बोलणं करून या ठिकाणी त्यांचे सहकारी आमच्याकडे पालखी घेणारे भुई पालखीचे चव्हाण कुटुंबीय निलेश चव्हाण, नारायण चव्हाण यांची मुलं या ठिकाणी पालखी सोहळा इथे आणण्यासाठी येतात. पालखी देवघरातून इथपर्यंत आणली जाते वाजत गाजत. नंतर गारणं बोलणं करून या ठिकाणी देवीला साडी अर्पण करण्यात साडी अर्पण केल्यानंतर साडी नेसवून अभिषेक केला जातो. पहिला अभिषेक केला जातो, नंतर साडी नेसवली जाते. त्यानंतर या ठिकाणी मर्यादेमार्फत 1 नंबर गायने शामराव आनंद देसाई आणि कुटुंबीय यांच्यामार्फत या ठिकाणी पूजा सत्यनारायणाची पूजा चालू प्रथेप्रमाणे आम्ही चालू केलेली होती. ती पूजा सत्यनारायणाची आमच्या घराण्यातील लोक बसतात. मीच नाही, संपूर्ण आमच्या घराण्यातील कोणी बसतो ऐकलं का. त्यावेळी सगळे उपस्थित असतात. नंतर या ठिकाणी पूजा अर्चा झाल्यानंतर दुपारी महाप्रसाद संपूर्ण गावाच्या वतीने शेतकऱ्यांना बोलवून सगळ्यांचा महाप्रसाद इथे घातला जातो. त्यानंतर संध्याकाळी भजन श्रवणीय असे कार्यक्रम केले जातात. रात्री 12 वाजता नंतर संध्याकाळी 8:30 वाजता दशावतारी नाटक किंवा आमच्या गावातील कलाकारांचं नाट्यसंच घेऊन आम्ही इथे नाटक केलं जातं. तर 12:15 इथे श्रीदेव माऊलीची पालखी सोहळा मंदिरामार्फत फटाक्याच्या रोषणाने चांगल्या प्रकारे उत्सुक असा केला जातो. नंतर या ठिकाणी हा कार्यक्रम झाल्यानंतर पालखी सोहळा झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता होते. मग दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा देव या देवी माऊलीच्या मंदिरातून कुळ घराकडे नेला जातो. वाजत गाजत त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी त्याची सेवा जशा प्रकार असते तशा प्रकारची दळवी कुटुंबियामार्फत त्या ठिकाणी केली जाते आणि कार्यक्रमाची सांगता केली.